नुसतं आपल्याला कोलेस्ट्रॉल बघून चालत नाही, त्याच्या खालचे जे पॅरामीटर असतात HDL, LDL, ट्रायग्लिसराईड हे पण आपल्याला बघायचे असतात. शरीर एक शहर आहे, ठीक. आणि आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या आपलं रोड आहे, रस्ता आहे. तर जे आपलं कोलेस्ट्रॉल असतं ते ह्या रस्त्यावरून एका ठिकाणावरून दुसरीकडे असतं, कारण कोलेस्ट्रॉल ॲक्ट ॲज अ एनर्जी सोर्स आपल्या बॉडीला गरज असते. जे एक LDL जे असतं ते काय करतं की हे कोलेस्ट्रॉल लिव्हरकडून रक्तवाहिन्या पेशीकडे घेऊन जातं. तर सपोज हे ट्रक ओव्हरलोड झालं तर काय होईल, ते रस्त्याच्या बाजूला फेकून देईल जो पण आपलं एक्स्ट्रा जे सामान आहे, बरोबर. तर याच्यात काय होणार, त्याच्यामध्ये रस्ता काय होणार, अरुंद होणार. म्हणजेच काय, ब्लॉकेज. जे आपलं जे ब्लॉकेज असतं, आपण जे म्हणतो नॉर्मल लँग्वेजमध्ये, दॅट इज धिस एवढंच आहे. आणि म्हणून LDLला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. ट्रायग्लिसराईड म्हणजे काय की जी आपल्या शरीरात असलेली एक्स्ट्रा चरबी, ही जी चरबी असते, म्हणजे जेव्हा आपण एक्स्ट्रा फॅट खातो, आपल्या शरीरापेक्षा चरबी असलेले पदार्थ आपण जास्त खातो, अशा वेळेस जी एक्स्ट्राची जी एनर्जी असते दॅट सेव्स ॲज ट्रायग्लिसराईड. ही टेस्ट आपण युजली फास्टिंगमध्ये करायला लावतो. म्हणजे जर अचूक निदान पाहिजे असेल तर युजली 9 ते 12 तासाचं आपल्याला रिकमेंडेड आहे. आता हे लिपिड कसं कमी करायचं, त्याचं मेन आहे की रोज आपल्याला 30 मिनिटचा वॉक पाहिजे डेली, ठीक आहे. सेकंड, आपल्या आहारात जे ओमेगा 3 आहेत त्याचं थोडंसं प्रमाण वाढवणं, फायबरचं प्रमाण वाढवणं यासाठी. आणि तिसरं मेन, जे ट्रान्स फॅट जे असतात ते अवॉइड करायचे, म्हणजे तळलेले पदार्थ, बाहेरचे तळलेले पदार्थ, या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या.